च्या कीर्तन सेवेमध्ये करायचं आहे। पवित्र भूमी असणारा आपलं हे श्री क्षेत्र इंदापूर गाव, त्यामध्ये सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यातील परमभाग्याने मला ही सेवा प्राप्त झालेली आहे। इथं अनेक अगदी हिमालयाच्या उंचीची माणसं इथं उपस्थित आहेत। खरं तर हे गाव खूप पारमार्थिक आहे। ज्या गावाला देवाचं किंवा संतांचं अधिष्ठान असतं, त्या गावामध्ये राहणाऱ्या माणसाची अंतःकरण अशी सुपीक असतात बघा, आणि त्यांचे कान असे गणपतीसारखे मोठे आकाशासारखे असतात। काहीही ऐकायला ती माणसं तयार नसतात। ज्यांचे कान परिपक्व झालेले आहेत, अशी आपण सगळी समस्त गावकरी या ठिकाणी उपस्थित आहात। मोठ्या संख्येने माझ्या सर्व लाडक्या बहिणी इथं आपणही उपस्थित आहात। श्रद्धेय परमादरणीय भागवताचार्य आदरणीय श्री संतोषजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या कंठामध्ये साक्षात सरस्वती विराजमान आहे। असे थोरबोले महाराज, श्रद्धेय ऋषिकेश महाराज या ठिकाणी साथीला उपस्थित आहेत, आणि ज्यांच्या बोटात सरस्वती आहे। काहींच्या बोटात सरस्वती आहे, काहींच्या कंठात सरस्वती आहे। साधनेनं सरस्वतीचं स्थान असं परिपक्व होत असतं बघा। वातावरण थोडं बिघडलेलं आहे, पाऊस येईल नाही येईल काय सांगता येत नाही, पण पावसात कीर्तन करायची सवय आपल्याला वाळवंटाने दिलेली आहे। वाळवंटामध्ये पावसात आपण कीर्तन करतो, कुणी उठत नाही महाराज, आणि सगळीच अनुकूलता असावी असं कुठं सांगितलंय? सगळंच अगदी जिथल्या तिथं असावं असं काही नाही। खरं तर पारमार्थाची परीक्षा, सत्व परीक्षा ही प्रतिकूल वातावरणामध्येच असते। जेवढं काही आपल्याला अभंगाचा विचार करणं शक्य आहे आपण तेवढा करू। विठ्ठल ऐका, एक संतांचं आयुष्य आहे आणि एक आपलं आयुष्य आहे। एक संतांचं जीवन आहे आणि दुसरं एक आपलं जीवन आहे। नीट ऐका, एक संपन्न जीवन आहे, एक संपन्न संतृप्त जीवन आहे, आणि दुसरं एक जीवन आहे जे तप्त जीवन आहे। तापलेलं एक जीवन आहे आणि शांत झालेलं एक जीवन आहे। ज्या जीवनामध्ये चिंता नाही, एक पूर्ण झालेलं जीवन म्हणजे संतांचं आहे, आणि एक अपूर्ण अज्ञानी अशा पद्धतीचं जीवन जे आपलं आहे। परिपूर्ण अवस्थेला पोचलेले तुकोबाराय आहेत, आणि अत्यंत अपरिपूर्ण आपलं जीवन आहे। हे बघा, आपल्यामध्ये आणि साधू पुरुषामध्ये जर फरक करायचा झाला तर एक 3 गोष्टींचा फरक करता येतो। आपण दुःखी आहोत ते सुखी आहेत, आपण मरणारे आहोत ते न मरणारे आहेत, आणि तिसरं आपण अज्ञानी आहोत ते ज्ञानी आहेत। सच्चिदानंद हे ज्यांचं स्वरूप आहे ते संत आहेत, आणि याच्या विरुद्ध जे स्वरूप आहे ते आपण आहोत। ज्यांना अपरोक्षत्वानं पांडुरंगाचा साक्षात्कार झालेला आहे ते म्हणजे संत आहेत, आणि ज्यांना पांडुरंगाचा साधा रामरामही नाही ते म्हणजे आपलं जीवन आहे। तुम्ही बघा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केवळ 15 दिवस पांडुरंगाची साधना केली, आणि त्याला पांडुरंगाचा तुकोबारायांना अपरोक्षत्वानं साक्षात्कार झाला। आपण जीव आहोत, या जीवाला त्या शिवापर्यंत जायचं आहे। आपण जीव आहोत, या जीवाला शिवापर्यंत जायचं आहे। जाण्याकरता अनेक मार्ग आहेत। कुणी अष्टांग योग सांगतं, कुणी ज्ञान सांगतं, कुणी कर्म सांगतं, कुणी योग सांगतं, कुणी भक्ती सांगतं। या सगळ्या मार्गातून तिथपर्यंत आपल्याला पोहोचता येतं। मला त्या मार्गाचं फार चिंतन करायचं नाही, पण ज्यावेळेस मनुष्य देवाला भेटतो, जीवाला शिवाची भेट होते, त्यावेळेस ती जी अवस्था आहे, ती जी आध्यात्मिक पारमार्थिक अवस्था आहे, म्हणजे व्यावहारिक तथा प्रातिभाषिक अवस्थेपासून उच्च पारमार्थिक अवस्थेपर्यंत गेल्यानंतरचा जो अनुभव आहे
तो फार अलौकिक अनुभव आहे बरं का. खरं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांना देव भेटला असं म्हणता येत नाही. तुकाराम महाराजांना देव भेटला असं म्हणता येत नाही. तुम्हाला काय वाटतं, तुकाराम महाराजांना पांडुरंगाची भेट झाली असं वाटतं का हो तुम्हाला? बोला बरं तुम्ही थोडं, काय वाटतं? तुकाराम महाराजांना देव भेटला, खरं की खोटं? आता हा काय प्रश्न आहे काय? तुकाराम महाराजांना देव भेटला हे वाक्यच मुळात अद्वैत तत्वज्ञानामध्ये खोटं आहे. तुकाराम महाराजांना कधीही देव भेटला नाही. काय झालं तुम्हाला सांगतो. तुकाराम महाराज देवाची देवप्राप्तीची साधना करायला लागले आणि ज्यावेळेस अपरोक्षत्वानं तुकाराम महाराजांना देवाचा अनुभव आला त्यावेळेस तुकाराम हा प्रश्न आहे, त्यातला तुका निघून गेला आणि केवळ राम शिल्लक राहिला. म्हणजे तुकाराम महाराज राहिले नाहीत, तर तुकाराम महाराज साक्षात पांडुरंग झाले. एके दिवशी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज देवाला भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर देवानं विचारलं, कोण आहात तुम्ही? असं जर विचारलं तर कसं वाटेल हो? अहो, ज्यांचं रात्रंदिवस आपण भजन करत आहोत आणि त्यानं जर विचारलं तुम्ही कोण आहात, नाहीतर हल्ली होत आहे असं निवडणुकीत, ज्यांना मतदान करावं त्यांच्याकडे काम घेऊन गेलं तर ते विचारतात कोण आहे तू. तसं कोण आहात तुम्ही? तुकाराम महाराजांनी गोड सांगितलं, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना. नारायणा तुझ मज, नारायणा तुझ मज, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना. हे नारायणा तुझा माझा, नारायणा तुझा माझा, नारायणा तुझा माझा, नारायणा तुझा माझा, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझा माझा, नारायणा तुझा माझा, नारायणा तुझा माझा, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही तुझा माझा, नारायणा तुझा माझा, नारायणा तुझा माझा. भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझ मज नाही भेद, केला सहज विनोद. त्यामुळं जीव हा शिव होऊन जातो. अशी एक संतांची अवस्था आहे. हे बघा, गंगा नदी गंगोत्रीपासून वाहते, वाहत 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 ती समुद्राला जाऊन मिळते. समुद्राला मिळण्यापूर्वी गंगेचं गंगा हे नाव आहे आणि गंगेचं एक मर्यादित पात्र आहे. म्हणजे तिला दोन गोष्टी आहेत, एक तर नाव आहे आणि दुसरं रूप आहे. तिला नाव गंगा आहे आणि मर्यादित तिचं परिचिन्ह असं पात्र आहे. पण ज्यावेळेस ती त्या समुद्राला जाऊन मिळते त्यावेळेस तिचं नाव आणि रूप, नामरूपाचा भेदशिरा, गिळीत एकार्थाचा उजिरा, नमो तया शिव ओहरा ज्ञानदेव म्हणे. अमृतानुभव आम्हाला सांगतं, राती आणि दिवो पातली सूर्याचा ठाओ, दोघा एकची वावो साच जैसा. गंगा समुद्राला मिळाल्यानंतर तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. त्या पद्धतीनं गंगा नाव राहत नाही, विशाल सागर तिचं नाव होतं आणि तिचा आकार मर्यादित राहत नाही.
तिचा आकार समुद्रासारखा व्यापक होऊन जातो. त्या पद्धतीनं या जीवाला शिवाची प्राप्ती झाल्यानंतर जीवपणाचा बाध होतो. म्हणजे तो अज्ञानी राहत नाही, तो ज्ञानी होतो. तो दुःखी राहत नाही, तो सुखी होतो. आणि तो मरणारा राहत नाही, तर तो अविनाशी होतो. विठ्ठल विठाला 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 विठाला. आणि म्हणून त्यांचं अत्यंत तृप्त असणारं जगद्गुरु तुकोबारायांचं संतांचं जीवन आहे आणि अत्यंत तप्त असणारं आमचं जीवन आहे. बऱ्याच लोकांचा प्रश्न असा आहे की संतांकडे गेल्यानंतर काय मिळतं, काय मिळतं. मिळण्याकडे हल्ली जास्त लक्ष आहे. आपण काम करतो, त्या काम करण्यातून आपल्याला काहीतरी मिळावं असं वाटतं. बरोबर आहे. आता मी कीर्तन करतोय, कशा करता, कशा करता कीर्तन आहे? काहीतरी मिळवण्याकरताच आहे की. म्हणजे पाकिटाकडे तुम्ही जाऊ नका, मी पुण्याचं बोलायला लागलोय. काहीतरी करण्यातून आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे. तर पण नीट आहे का, संतांचं जीवन असं आहे की त्यांना काही आता करायचं शिल्लक उरलेलं नाही. काम नाही काम नाही झालं पाहिर काम, झालं पाहिर काम, झालं पाहिर काम. काम नाही काम नाही झालं पाहिर काम, झालं पाहिर काम, झालं पाहिर काम. काम नाही काम नाही झालं पाहिर काम, झालं पाहिर काम, झालं पाहिर काम. काम नाही काम नाही झालं पाहिर काम, काम नाही काम नाही झालं पाहिर काम, झालं पाहिर काम, झालं पाहिर काम. काम नाही काम नाही झालं पाहिर काम. काम नाही काम नाही झालो पाही रिकामा. रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा बरं का. आपण रिकाम टेकडी माणसं आहेत. रिकामा ज्याचं कर्तव्य आणि प्राप्तव्य दोन्ही संपलेलं आहे. देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले, तया कर्तव्यासे उरले लोका लागे. तरी सुद्धा त्यांचं एक कर्तव्य शिल्लक आहे, आपल्या करता. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, किंवा सेवितो हा रस वाटितो अनेका. आणि म्हणून अत्यंत तृप्त झालेलं तुकोबारायांचं जीवन आहे. आम्हालाही तुकोबारायांसारखं आमचंही जीवन असावं वाटतं. याच्याकरता आपण काय केलं पाहिजे? मी हे सांगत होतो की संतांकडे गेल्यानंतर काय मिळतं. मी असं म्हणतो की त्यांच्याकडे गेल्यानंतर काय मिळत नाही. काय मिळत नाही त्यांच्याकडे. आपण अपेक्षाही केली नसेल एवढं मोठं आभाळा एवढं आपल्याला मिळतं बरं का. जनाविरहित हा लाभ अभंगातलं 3रं चरण आहे. टाचे न बस आठवणे. एवढं काही मिळतं की या आकाशामध्ये जरी ते साठवायचं म्हटलं तरी आकाशाची व्यापकता कमी पडेल. एवढं काही आपल्या पदरामध्ये संत देतात बरं का. सामान्य माणसं देतात पण काहीतरी विशिष्ट कालापर्यंत उपयोगी पडेल असं ते देतात. पण संत असं आम्हाला देतात की ते जन्मोजन्मी आमचं कल्याण करेल असं संत आम्हाला देतात. आणि म्हणून आणखी संत आम्हाला असं भाग्य देतात. कसं? अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये ऐसे जोडे भाग्यवंत ऐसे जोडे, 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 भाग्यवंत ऐसे जोडे. परवडे संताचे, परवडे संताचे, धनगरी पांडुरंग हो, धनगरी पांडुरंग. परवडे संताचे, परवडे संताचे,
परवडी संताची परवडी संताची परवडी संताची भाग्यवंत ऐशी जोडी परवडी संताची परवडी संताची परवडी संताची भाग्यवंता ऐशी जोडी ऐशी भाग्यवंता जोडी परवडी संतांची भाग्यवंत ऐशी जोडी जोडी म्हणजे लाभ परवडी संतांची फार अर्थ कळत नसेल तर तीच परवडते. आता इथं एवढा समाज बसलेला आहे, प्रत्येकाला वाटतं की आपण भाग्यवान असावं. भाग्यहीनता कुणालाही आवडत नाही. भाग्य कशाला म्हणायचं? पूर्वजन्माचं चांगलं सुकृत द्यायला सुरुवात करतं, त्यानंतर जे मिळतं त्याला भाग्य असं म्हणतात. प्रारब्ध वेगळं आणि भाग्य वेगळं. प्रारब्धामध्ये सुख दुःखाचं मिश्रण असतं. कधी सुख मिळतं कधी दुःख मिळतं. पूर्वजन्माचा पापकर्माचा परिणाम ज्यावेळेस प्रारब्ध द्यायला सुरुवात करतं त्यावेळेस जीवनात दुःख येतं. आणि पूर्वजन्माचा कर्माचा परिणाम ज्यावेळेस चांगलं सुखाचं द्यायला सुरुवात होते त्यावेळेस आपण त्याला दैव असं म्हणतो. हे बघा, कधी कधी माणसाचं जीवन फारच निदैवी अशा पद्धतीचं असतं. एक भिकारी होता, ज्ञानोबा म्हणतात. त्याला कधी काही खायला सुद्धा भेटलं नाही, आणि पण त्याचं भाग्य चांगलं होतं की तो कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसला. कल्पतरू तळवटी, पण बसून काय करायला लागला? बैसोनी जोळीये देतसे गाठी. ज्यामध्ये तो भिक्षा मागत होता त्याला भिक्षा मागण्याकरता जे त्याचं पटकर वगैरे होतं ते सुद्धा चांगलं नव्हतं, पण तो बसला कुठं? कल्पतरूच्या झाडाखाली, पण बसून त्याला ते ठिगळं देत बसला. किती निदैवी म्हणायचं. दुसरा दृष्टांत ज्ञानोबारायांनी दिला. का निदैवाच्या परिवरी वह्या रुतल्या आहेत सहस्त्रवरी, तेथ बैसोनी उपवासु करी दरिद्री जी. एखादा दरिद्री मनुष्य उपवास करायला लागला. आता काल एकादशी होती. एकादशीचा उपवास हा निर्जळा असावा. एकादशी निर्जळा करावी, ती निर्लज्ज नसावी. निर्लज्ज एकादशी वेगळी, निर्जळा एकादशी वेगळी. एकादशीचा उपवास 3 दिवसाचा आहे. एका माणसाला खायला काही भेटत नव्हतं. निदैवाच्या परिवरी आयुष्यभर ज्या मंदिराच्या बाहेर त्यानं भिक्षा मागितली, पण एवढा तो निदैव होता, त्याचं भाग्य एवढं वाईट होतं की तिथं भिक्षा मागता मागता खायला मिळालं नाही म्हणून तो मेला. लोकांनी विचार केला इथं बसूनच त्यानं भिक्षा मागितली, त्यापेक्षा याला इथंच पुरावं म्हणून खड्डा खाणला आणि काही फुटावर सोन्याचा हांडा निघाला. सोन्याचा, आता किती किलोचा होता तुम्ही ठरवून घ्या, पण सोन्याचा हांडा निघाला. अहो, जिथं भिक्षा मागितली पण त्याला ते मिळालं नाही. का? निदैवाच्या परिवरी. विठ्ठल विठ्ठल कधी कधी निदैवी माणूस एवढाच निदैवी असतो, दुर्दैवी असतो की धन पुरलेलं आहे. एक कथा सांगतो तुम्हाला. चोरांनी आणलेलं धन एका माणसानं बघितलं. चोरी करून भरपूर मोठी चोरी केली की त्याच्या लक्षात आलं अनेक 1 किलोवर तरी ते सोनं असेल. हा चोरांच्या मागे गेला. गेल्यानंतर चोरांनी एका शेतामध्ये ते धन पुरून ठेवलं. त्यानं ते बघितलं. चोर निघून गेले. याच्या लक्षात आलं की आता या ठिकाणी धन आहे. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर सगळं पत्नीला मुलाला सांगितलं, इथं इथं धन ठेवलाय, मी जातो ते धन घेऊन येतो. हा गेला. गेल्यानंतर तुकोबारायांचा दृष्टांत आहे. यानं सगळं उकरलं. तिथं धनच होतं, पण याला ते मिळालं नाही, कारण याचं अदृष्ट चुकीचं आहे. त्याला तिथं काय दिसलं? सर्प आणि विंचू दिसले. सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. धन अभाग्या कोळसे. धन अभाग्या कोळसे.
सर्प विंचू दिसे धन भाग्या कोळसे धन भाग्या कोळसे धन भाग्या कोळसे सर्प विंचू दिसे धन भाग्या कोळसे धन भाग्या कोळसे. काय गोड दृष्टांत आहे. धन दिसे पण अभाग्यात सर्प विंचू कोळसे दिसे. एकतर त्याला तिथं सर्प दिसेल किंवा फार तर कोळसे दिसतील किंवा विंचू दिसेल. कुणाला दिसेल? अभाग्या, ज्याचं भाग्य चांगलं नाही त्याला हे दिसेल. आपलं भाग्य जर चांगलं नसेल, निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी असं ज्ञानोबा म्हणतात. आपण किती प्रयत्न करतो. दोन मित्र होते, दोघं एकत्र नोकरीला लागले, एकत्र प्रवास, दोघांची सामान्य परिस्थिती, तरी सुद्धा काही वर्षानं एक गडगंज श्रीमंत दिसतो आणि एकाचं मात्र दिवाळं निघालेलं आपल्याला दिसतं. कारण काय आहे? याचं दैव चांगलं आहे, याचं दैव चांगलं नाही. आणखी सांगू का? आम्ही ज्याला भाग्य म्हणतो, आमची भाग्याची व्याख्या वेगळी आहे आणि तुकोबारायांची भाग्याची व्याख्या वेगळी आहे बरं का. संत ज्याला भाग्य म्हणतात आम्ही त्याला भाग्य म्हणायला तयार नाही, आणि आम्ही ज्याला भाग्य म्हणतो त्याला तुकोबाराय भाग्य म्हणायला तयार नाहीत. आमचं भाग्य एक क्षणाक्षणाला बदलतं पहा. आणखी एक उदाहरण तुम्हाला घडलेलं सांगतो. तारीख 10 एप्रिल 1912, 10 एप्रिल 1912 या तारखेला एक टायटॅनिक नावाचं जहाज समुद्र सफारी करता निघालेलं होतं. जगामध्ये आजपर्यंत एवढं मोठं जहाज कधीच झालं नव्हतं, मोठं जहाज. आणि त्या जहाजाचं तिकीट मिळावं म्हणून जगभरातली लोक प्रयत्न करत होते. तिकीट आवाजवी होतं. त्याच जहाजामध्ये अमेरिकेचा एक स्टॉक नावाचा एक माणूस होता. त्यानं विचार केला की या जहाजामध्ये आपण बसावं, पण परिस्थिती अत्यंत सामान्य होती. त्यानं त्याच्याकडे जेवढं काही धन होतं, जेवढं सोनं होतं, जेवढी इस्टेट होती, सगळं विकून टाकलं. त्याला 5 मुलं होती आणि एक बायको होती. एकच बायको असते म्हणा, एक बायको 5 मुलं. आणि हे आपण त्या सफरी करता जावं याच्याकरता त्यानं 5 मुलांची आणि दोघांची 2 अशी 7 तिकीटं घेतली. हो, आता उद्या सफरीला जायचं आहे. अत्यंत आनंदामध्ये त्याचं घर आहे. श्रीमंताच्या यादीमध्ये मला त्या टायटॅनिकमध्ये मला तिकीट मिळालं. आनंदात सगळं घर होतं. पण आता उद्या जायचंय म्हणता आज त्यानं एक पाळीव कुत्रं पाळलेलं होतं. त्याच्या लहानग्या मुलाला ते कुत्रं चावलं. कुत्रं चावलं, दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं याला आता काही दिवसांची विश्रांती घ्यावी लागेल. काय करावं? आणि त्या टायटॅनिक जहाजामध्ये इंज्युअर्ड माणसं चालत नव्हती. त्यांची ती टेस्ट केली जायची. त्यामुळं आता त्या मुलांना तर नेता येत नव्हतं. यानं विचार केला या कुत्र्यासारखं दुर्दैवी कोणी नाही. कुत्र्यानं आमचे सगळं हेच प्रवासाला जायचं, कुत्र्यामुळं आमचं कॅन्सल वगैरे झालं. अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीचं कुत्रं आहे, उगच याला सांभाळलं असा तो विचार करायला लागला. पत्नीनं सांगितलं जाऊ द्या, काय करा, मी या मुलाजवळ थांबते. एकानं कोणीतरी थांबावं लागणार आहे. मी या मुलाजवळ थांबते. तुम्ही 4 मुलं आणि तुम्ही 5 जण त्या सफरी करता जा, कारण सगळं गमावून बसलेलो आहोत आपण त्याच्याकरता. हा निघाला. अगदी ते घडलेलं आहे. त्या ओळीमध्ये तो थांबला. एक माणसं टायटॅनिकमध्ये बसत होती आणि याच्या मनामध्ये सहज विचार आला, अरे आपलं लहानगं पोरगं आपल्याबरोबर नाही, आपली पत्नी आपल्याबरोबर नाही, तर आपलं जाण्यात तरी काय अर्थ आहे. आता त्या जहाजेमध्ये जाणार एवढा त्यानं निर्णय बदलला. घरी आला. घरी आल्यानंतर त्याला ते कुत्रं दिसलं. याची तळपायाची आग मस्तकाला गेली. अत्यंत कमनशिबी हे कुत्रं आहे म्हटला. त्याला पाणी दिलं नाही, त्याला भाकरी टाकली नाही. ते कुत्रं त्याच्या भोवती गोंडा घोळायचं. पण हे कमनशिबी कुत्रं आहे, निदैवी कुत्रं आहे, म्हणून त्या कुत्र्याकडे त्यानं लक्ष दिलं नाही. 10 एप्रिल 1912 या साली ते जहाज समुद्र सफारी करता निघून गेलं. आणि बरोबर 5 दिवसांनी 15 एप्रिल
1912 या साली जहाजाचं आयुष्य एवढं सांगितलं होतं की कमीत कमी 100 वर्ष या जहाजाला काहीही होणार नाही असं त्या जहाज बनवणाऱ्यांनी सांगितलं होतं. 5च दिवसांनी एका फार मोठ्या हिमनगाची टक्कर त्या जहाजाला लागली आणि जहाजामध्ये पाणी फुटलं, जहाज पाणी शिरायला लागले आणि त्या जहाजातली माणसं मरण पावली. ही बातमी त्या स्टॉकनं त्या TV वर बघितली. आता या कुत्र्याला तो नशीबवान समजेल का कम नशिबी समजेल? तुम्हाला माहिती नाही त्या कुत्र्यावर त्यानं किती प्रेम केलं. 5 दिवसापूर्वी अत्यंत कमनशिबी कुत्र तो म्हणत होता, त्याच कुत्र्याला अत्यंत नशीबवान कुत्र तो म्हणायला लागला. कारण या कुत्र्यामुळं मी वाचलो. आमच्या भाग्याच्या व्याख्या नेहमी बदलणाऱ्या ठरतात. विठ्ठल तुकोबाराय भाग्याची व्याख्या, अनेक व्याख्या आपल्याला सांगता येतील महाराज. भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय, किंवा ज्ञानाच्या दृष्टीनं तुकाराम महाराजांनी भाग्याची व्याख्या केली बघा. कै ऐसे भाग्य लहाता होईन, 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 कै ऐसे भाग्य लहाता होईन. अवघे देखे जन ब्रह्मरूप, 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 कै ऐसे भाग्य लहाता होईन, कै ऐसे भाग्य लहाता होईन. अवघे देखे जन ब्रह्मरूप, 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 कै ऐसे भाग्य लहाता होईन, कै ऐसे भाग्य लहाता होईन, कै ऐसे भाग्य लहाता होईन. अवघे देखे जन ब्रह्मरूप, अवघे देखे जन ब्रह्मरूप, कै ऐसे भाग्य लहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, अवघे देखे जन ब्रह्मरूप. कै ऐसे भाग्य लहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. सगळीकडे मला परमात्मा दर्शन ज्यावेळेस होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं मी भाग्यवान झालो असं महाराज म्हणतात. हे बघा, सृष्टीच असते, फक्त आपली दृष्टी बदला, सृष्टी चांगली दिसते. गुरुनाम गुरु राऊत बाबा एक गोड सांगत असतात महाराज. एखाद्या बाईकडे आम्ही बघितलं तर ती बाई दिसते, पण त्या बाईकडे तुकोबाराय बघतात त्यावेळेस ती त्यांना आई दिसते. एखादी स्त्री बाई म्हणून दिसणं आमची चर्मदृष्टी आहे, पण तीच स्त्री आई म्हणून दिसणं ही दिव्य दृष्टी आहे, आत्मदृष्टी आहे. चर्मदृष्टी जावी आणि दिव्य दृष्टी यावी. जग अवघे देखे ब्रह्मरूप. खऱ्या अर्थानं मी त्यावेळेस भाग्यवान आहे. खरा भाग्यवान होणं तेवढं सोपं नाही. एकनाथी भागवतातलं सांगतो, व्याघ्र सिंहाची दूध जोडे, चंद्रामृतही हाता चढे, परी हरिप्रियाची भेटी नातुडे, भाग्य घडे तै मनुष्या. एकनाथ महाराज म्हणतात, एक वेळेस वाघाचं सिंहाचं दूध काढता येईल. आता आपण दूध काढतो, म्हशीचं काढतो, फार तर गाईचं काढतो, फार तर शेळीचं काढतो. असा कोण बहादर आहे का ज्यानं वाघाचं सिंहाचं दूध काढलंय? एक वेळ काढता येईल,
सिंहाचं सिंहिणीचं दूध काढायचं असेल तर सामान्य आपल्या पात्रात ते निघत नाही. प्लॅस्टिकच्या कॅटलीमध्ये ते दूध निघत नाही, तांब्याच्या पात्रात निघत नाही, लोखंडाच्या पात्रात सिंहिणीचं दूध निघत नाही. त्याच्याकरता कशाचं पात्र पाहिजे? सोन्याचं पात्र पाहिजे. बरं, हे सगळं खरं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे मी जे सांगायलोय ते खरं वाटतंय का तुम्हाला? मी म्हणतो प्रयोग करायला अडचण नाही संतोष महाराज. एक गोष्ट तुम्ही करा, एक गोष्ट मी करतो. मी तुम्हाला सोन्याचं पात्र कुठून तरी घेऊन देतो, तुम्ही तेवढं शिवणीचं धार काढायचं तुम्ही बघा. कारण सामान्य पात्राला ते छेद करून त्याला वेज पाडून ते खाली पडतं. त्याच्याकरता ते शिवणीचं वाघिणीचं दूध आहे ते फक्त सोन्याच्या पात्रामध्ये टिकतं. एक वेळेस जंगलातल्या वाघिणीचं शिवणीचं दूध काढता येईल. व्याघ्र सिंहाची दूध जोडे, चंद्रामृतही हाता चढे. एक वेळेस चंद्राचं अमृत पिता येईल, आपल्याला ते पिता येत नाही. पण चंद्रमा पौर्णिमे चंद्रमा चकोरा जीवन, चकोराला मात्र ते पिता येतं. पण कदाचित माणसाला ते पिता येईल चंद्राचं अमृत. पण ऐका, संतांची आणि देवाची भेट होणं फारच कठीण आहे. आणि जर झाली तर असं समजा त्या दिवशी खरा माझा भाग्याचा उदय आहे. विठ्ठल पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा. उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, चरण पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे कोडे, आज फिटले माझे आज फिटले माझे घोडे, आज फिटले माझे घोडे, आज फिटले माझे घोडे, आज फिटले माझे घोडे. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, पावलो. भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. योग वासिष्ठ नावाचा एक गोड ग्रंथ आहे बघा. त्यामुळे त्यामध्ये वशिष्ठ महामुनी आणि प्रभू रामचंद्रांचा एक संवाद आहे असा. म्हणजे वाद वेगळा असतो, विवाद वेगळा असतो आणि संवाद वेगळा असतो. एक तात्विक झालेली चर्चा म्हणजे संवाद आहे. विवाद म्हणजे नळावरची भांडणं, फार सांगायचं म्हटलं तर नळावरची भांडणं होतात ती विवाद. भाग्यवान कोण असं प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठ महामुनींना विचारलं, कोण भाग्यवान? त्यावेळेस वशिष्ठ महामुनींनी सामान्य लोक कुणाला भाग्यवान म्हणतात आणि खरा भाग्यवान कोण याचा विचार सांगितलाय. किती कमाल आहे हो. वशिष्ठ महामुनी आणि प्रभू रामचंद्रांचा संवाद आहे. रामांनी वशिष्ठ महामुनींना विचारलं, देव प्राप्ती करता काय करावं? किती कमाल आहे. राम कोण आहे? देवच आहे. आणि प्रभू रामचंद्र वशिष्ठांना म्हणतात, देव मिळावा काय करू? वशिष्ठ हसायला लागले, रामा तूच देव आहे. रामाला सुद्धा देवपणा यायचा असेल तर गुरूंकडे गेल्याशिवाय विलाजच नाही महाराज. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन शिवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. या पद्धतीनंच ती प्रक्रिया आहे. भाग्यवान कोण?
प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की सामान्य लोक कुणाला भाग्यवान म्हणतात? अर्थागमो, भरपूर पैसा असला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. बरोबर आहे? भरपूर पैसा असणं भाग्यवानाचं लक्षण आहे. जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. चांगलं भावाचं असेल तरच बहीण त्याला दादा म्हणते. ही आमची भाग्यवानाची व्याख्या आहे. हा, अहो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायांना पाठवलेल्या नजरानाला स्पर्श सुद्धा केला नाही हे सांगायला आमचे महाराज 65,000 घेतात. किती विरोधाभास आहे मला सांगा. हा, नाही तर हल्ली महाराज मोठा कोणता? जो जास्त पैसे घेतो त्यांनाच आपण मोठं म्हणतो ना. आणि म्हणून धनवानाला जास्त किंमत आहे बघा. अर्थागमो, अहो सप्त्याची बैठक बसली आणि एखाद्या धनवान माणसानं जर एखादा मुद्दा मांडला तर अख्खं गाव ऐकतो. कान टवकारून लोक धनवानाचं ऐकतात. पण एखाद्या सामान्य वारकऱ्यानं जर तिथं एखादा चांगला मुद्दा मांडला, हो ज्ञानेश्वरी पारायण करावं, तर लोक म्हणतात ए बस खाली, तुला काय कळतंय? असं होते. धनवानाला सगळीकडे किंमत आहे. अर्थागमो, त्यामुळं सामान्य लोक धनवानाला किंमत देतात. रामा तो, पण तो भाग्यवान नाही का? कारण धनाचं भाग्य विशिष्ट कालापर्यंत आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान, भाग्य शाश्वत जान, भाग्य अशाश्वत जान. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान, भाग्य अशाश्वत जान, भाग्य अशाश्वत जान. तुका म्हणे धन भाग्य शाश्वत जान, भाग्य शाश्वत जान. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जान, भाग्य अशाश्वत जान. तुका म्हणे धन भाग्य पण अशाश्वत जान. धनमान बळे नाठविसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण मृत्यू काळी तेव्हा. धनाचं भाग्य टिकत नाही. आपल्या भारत देशामध्ये एक सिकंदर नावाचा एक फार मोठा राजा होऊन गेला बघा. सिकंदर त्याचं नाव, अलेक्झांडर. एवढं कमवलं. आता यादी भरपूर देता येईल आपल्याला. नेपोलियन बोनापार्ट, हिटलर, भरपूर यादी आहे. ज्यांनी विश्व जिंकलं त्या सिकंदरानं महाराज सगळे राजे मांडलिक केले होते, तुरुंगात टाकले होते. म्हणजे त्याला आता विरोधकच शिल्लक राहिला नव्हता. जसं आता केंद्रातलं सरकार आहे, विरोधकच शिल्लक नाही. आणि मग झालं असं की तो आजारी पडला. आजार दुर्धर झाला. जगातले सगळे वैद्य त्यानं बोलवले आणि त्या वैद्यांना सांगितलं काही करा पण मला वाचवा. ही जी सगळी जंगलं दिसतात ती माझ्या ताब्यात आहे. हे पर्वत, या नद्या, हे सगळं माझं आहे. हे हत्ती, हे घोडे, हे राज्य, हे सगळं माझं आहे. याचा उपयोग करा पण मला वाचवा. आणि मग फार मोठा वैद्य आला आणि त्या वैद्यानं सिकंदरला सांगितलं की सिकंदर ऐक, तू फक्त 2-3 दिवसांचा पाहुणा आहे. 3 दिवसात तू मरणार आहे. आणि मी मरणार आहे वाक्य ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली ना महाराज. तो त्या वैद्याला सांगायला लागला काही करा, अवे माझं आहे सगळं. 18 भार वनस्पती, फुले फळे वाहते, 22 त्या पोखरणी, नदी गंगा वाहते, जागरी कुल स्त्रिया, राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया,
कास या योग सेविती परियते मदाल सा सोहम जो जो रे बाळा. आहे की नाही? मदालसा जसं आपल्या बाळाला सांगते, हे बाळा तू राजपुत्र आहेस, हे सगळं वैभव तुला आयतच मिळालेलं आहे, पण लक्षात ठेव ही सुख सांडोनिया कासया योग सेविते. सिकंदरला सांगितलं यातलं काहीही तुझ्या उपयोगाला येणार नाही, आणि जे उपयोगाला येणार होतं त्यातलं तू काहीही कमवलेलं नाही. तुझ्या उपयोगातलं यातलं आता काहीही येणार नाही. आणि मग सिकंदराच्या लक्षात आलं आपण जे कमवलं ते इथंच ठेवावं लागणार आहे. मग त्यानं प्रेतयात्रा आपली प्रधानजींना बोलून असे हात बाहेर ठेवायला सांगितले बघा. आणि मग एका ऋषींनी एका महात्म्यानं सांगितलं गा रे सिकंदराकडे बघा, ज्या हातानं त्यानं विश्व जिंकलं ते हात एवढं जिंकून सुद्धा हात हलवत तो निघाला, यातलं एवढं त्याला नेता आलं नाही. वशिष्ठ महामुनी प्रभू रामचंद्रांना सांगतात, रामा नीट ऐक, संपत्ती कमवणं भाग्याचं लक्षण नाही. विठ्ठल असावं निर्वाहापुरते अन्न आच्छादन असावं, गुंतू नये. संपत्ती कमवल्यानंतर मी भाग्यवान आहे असं कुणी म्हणायचं नाही. अर्थागमो नित्य निरोगिताच, चांगलं आरोग्य असणं म्हणजे लोक भाग्यवान समजतात. आरोग्यम धन संपदा असं म्हणतात की नाही. सद्गुरू जोग महाराज पैलवान होते. जोग महाराज पैलवान, सगळ्या पैलवानांना त्यांनी जिंकलं, आणि जिंकल्यानंतर आपल्या भावाकडे रामरावांकडे ते गेले. अहो ते एवढे मोठे पैलवान होते, एकदा त्यांच्या आईला रस पिण्याची इच्छा झाली, ऊसाचा रस. आता ते ऊस होता पण सारखा नव्हता, करायचं काय? महाराजांनी ऊस घेतला ना असा हातानं पिळला आणि रस गाळला. हे फक्त ऐकून ठेवा, आपल्याला ओलं धोतर पिळता येणार नीट. मला सांगा पिळता येते का? ती सुद्धा कला आहे. दसऱ्याला जमतंय बघा, पायात घेऊन कसं पिळायचं असतंय ते. एवढी धनसंपदा आरोग्याची. पण रामरावांनी सांगितलं, हे विष्णू बुवा तुम्ही सगळ्या पैलवानाला जिंकलाय, पण एक पैलवान जिंकायचा राहिलाय, त्याचं नाव काळ आहे. तो भल्या भल्यांना जिंकतो. स्वर्गीय इंदिरा गांधींना काय कमी सुरक्षा होती का? Z+ सुरक्षा होती. पण ज्यावेळेस काळ आला ना, जे त्यांचे रक्षण करणारे होते त्यांच्यातच तो शिरला, आणि एका शीख समाजाच्या माणसानं त्यांना गोळ्याला घातल्या. म्हणजे जे रक्षण करणारे होते त्यांच्यातच काळ शिरला. आणि मग काय करावं? काळावर विजय मिळवायचा आहे. काय करावं? काही नाही. काळावर विजय मिळवण्याकरता या जगातल्या सगळ्यात मोठ्या पैलवानाकडे तुम्ही गेलं पाहिजे. ज्यांनी काळाला हरवलंय त्यांच्याकडे गेलं पाहिजे. काळ गुलाम सलाम करी, तू कया घरी राबतो. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ. ऐक नाही, तुकोबाराय दिसल्यानंतर काळ असा खाली घालून मान घालून उभा राहायचा बघा. कोणता पैलवान सांगा? आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तो पैलवान आळंदीला राहतो. नाव काय? त्यांचं नाव आहे ज्ञानोबाराय. आणि त्यावेळेस सद्गुरू जोग महाराज आळंदीला गेले आणि एका उच्च अवस्थेपर्यंत, एवढ्या मोठ्या अवस्थेपर्यंत गेले की आता काळाची सत्ता त्यांच्या समोर चालत नव्हती. हे रामा, लोक या शरीर चांगलं असणं याला भाग्य म्हणतात, पण हे सुद्धा खरं भाग्य नाही. कारण मनुष्य कितीही चांगला रूपवान रूपवती मनुष्य असेल अथवा स्त्री असेल, म्हातारपणात ते सौंदर्य टिकतं का? टिकत नाही. लहानपणी मुलं किती गोड दिसतात बघा बरं तुम्ही, किती चांगली दिसतात. अहो श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगत असतात, गाढवाचं पिलू सुद्धा किती चांगलं दिसतं लहानपणी. अहो पप्पी घेऊ वाटते त्याची गाढवाच्या पिल्याची, पण ते मोठं झाल्यानंतर गाढवपणा करतो. ही गोष्ट खरी आहे. मी गाढवाच्या पिल्याचं सांगायलो. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल. आणि मग तिसरं भाग्य लोक सांगतात, प्रियाच भार्या प्रियवादिनीच, चांगली वागणारी बायको मिळणं आणि चांगली बोलणारी बायको मिळणं याला लोक भाग्य समजतात बरं का. हल्ली फक्त बायको मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे. ती चांगली आहे, गोड बोलणारी आहे का गोड वागणारी आहे, हल्ली फक्त बायको मिळायला पाहिजे बघा. हा, लोक चांगली बायको मिळाली काय भाग्याचं आहे बघा. अहो किती चांगली बायको त्याला मिळाली. वारकऱ्याच्या बायका तर कर्कशाच असतात बघा. ती तुकोबारायांची परंपरा आहे ना. तुकोबारायांच्या परंपरेपासून चालत आलेला आहे. प्रियाच भार्या प्रियवादिनीच. काही लोक काय म्हणतात, भाग्यवान आहे माणूस. अहो काय त्यांचा मुलगा आहे बघा, वा आज्ञाधारक मुलगा, वसंश पुत्रो, चांगला मुलगा असणं लोक याला भाग्यवान समजतात. पण हे रामा, ते सुद्धा खरं भाग्य नाही. अर्थ करीच विद्या, विद्यावान असणं, भरपूर म्हणजे अशी विद्या जी भरपूर पैसा कमवून देते, ती विद्या मिळणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण नाही. हल्ली जर आपण सिनियर कॉलेजचे प्राध्यापक पाहिले तर एका तासाला त्यांना दिवसाला 10,000 रुपये पगार आहे बरं का. 10,000 एकच तास घ्यायचा, 10,000 रुपये त्यांना पगार आहे. ते सुद्धा भाग्याचं लक्षण नाही. विठ्ठल भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई. भाग्य पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई. भाग्य तरी नो धन पुत्र दारा, भाग्य तरी नो धन पुत्र दारा, भाग्य तरी नो धन पुत्र दारा, भाग्य तरी नो धन पुत्र दारा. निकटवास बरा संतापाये, निकटवास बरा संतापाये. निकटवास संतापाये, निकटवास बरा संतापाये. फारच गोड. या चाली फक्त चांगल्या चालीच्या माणसाकडे असतात महाराज. हा, या चाली कुठेही नाहीत. पिक्चरच्या चाली संप्रदायाला मान्यच नाहीत महाराज. एक नियम सगळ्यांनी केला पाहिजे. पिक्चरची चाल म्हटलं की पखवाजांनी पखवाज वाजवायचा नाही, टाळकऱ्यांनी टाळ वाजवायची नाही, चाल मागं म्हणायची नाही. आपल्याकडे अहो चालीचं दुकान आहे आपल्याकडे. गुरुनाम गुरु रामकृष्ण भाऊ महाराज, श्रद्धे भगवान भाऊ महाराज, बंकट स्वामी महाराज, रामचंद्र आबा, ही सगळी एवढी मोठी परंपरा, हिमालयासारखी माणसांनी आपल्याकडे एवढं काही दिलेलं आहे. अहो हिरा मिळालेला असताना कोळशाकडे लक्ष द्यायची काय गरज आहे. विठ्ठल आणि मग खरा भाग्यवान कोण. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जात अपयशे घररी घे. ज्ञानोबाराय म्हणतात भाग्याचा भडका त्याच्या बाबतीमध्ये होतो. तुम्हाला गॅसचा भडका माहिती आहे, तुम्हाला स्टोवचा भडका माहिती आहे. भाग्याचा भडका होणं. भाग्याचे निभडसे, उद्यमाचे निमिषे, आणि उद्योगाच्या निमित्तानं त्यानं कुठलाही उद्योग करू द्या, कोणताही उद्योग करू द्या महाराज, तो त्याला भरपूर काही मिळवून देतो. समृद्धी जाता पैसे घर रिगे, एवढी समृद्धी त्याला येते की ती समृद्धी त्याचं घर शोधत त्याच्या घरामध्ये येते. भाग्यवान माणसाची लक्षणं आहेत. आता खरा भाग्यवान कोण. भरपूर व्याख्या आहेत, 25-30 व्याख्या सांगता येतील, पण सोपी व्याख्या सांगतो. जो देवाकडे जातो आणि ज्याला देव मिळाला त्याच्यासारखा भाग्यवान कुणी नाही बरं का. भाग्यवंत म्हणोतया, शरण गेले पंढरे राया, शरण गेले पंढरी राया,
गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया शरण गेले पंढरीराया भाग्य एवढं कौतुक करतं त्या भगवत भक्ताचं. भाग्य करी कौतुके तो दैन्य काहीची न देखे ज्ञानोबराय म्हणतात. तुम्हाला सांगू का, एखादा मुलगा जर कीर्तनात नाचलं की नाही, तो मुलगा जर घरी गेला तर आई काय करते माहिती का, जुनी आई म्हणजे आताच्या सासा आई काय करते, चांगला नाचला, चांगलं त्यानं वाजवलं, चांगली चाल म्हटली, सगळी लोक त्याच्याकडे बघतात आणि गेल्यानंतर तो मुलगा घरात आला की आई म्हणते थोडं थांब, उमऱ्याच्या बाहेर थांब. घरामध्ये जाते, एक शिळ्या भाकरीचा तुकडा असतो बघा घरात, तो घेते, काय तव्याचा काजळाचा एक टिपका हातामध्ये घेते, त्याला लावते आणि त्याच्यावर अशी भाकरी ओवाळून टाकते, ती भाकरी फेकून देते आणि त्याच्या हातावरून असं गाल फिरवते आणि असं, आता मला मोडता येत नाही, मी मोडून दाखवलं असतं तुम्हाला असं ते मोडते, म्हणजे त्याचं कौतुक आई करते. आता त्या भगवत भक्ताचं कौतुक कोण करतं? भाग्य करी कौतुके तो दैन्य काहीची न देखे भाग्य त्याचं कौतुक करतं. तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणी जे संसारी जन्मी जे याची लागी, संसारी जन्मी जे याची लागी ओ काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ निमानी है का नाही. या नावे भाग्य म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. आणि मग जर धनवान भाग्यवान अशी आपली व्याख्या असेल तर मीही म्हणायला तयार आहे की धनवानच भाग्यवान आहे. नीट ऐका आता, आम्ही जर धनवानाला किंमत देत असू तर मीही तुमच्या समोर म्हणायला तयार आहे की धनवानच भाग्यवान आहे. पण प्रश्न एवढा की त्याच्याकडे धन कोणतं असावं. त्या धनाचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात धनगरी पांडुरंगा, 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 धनगरी पांडुरंगा. अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, धनगरी पांडुरंगा, धनगरी पांडुरंगा. अभंग हे सरेना, अभंग हे सरेना, अभंग हे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय बोधराज महाराज की जय हा धनगरी पांडुरंग अभंग हे सरेना. एक 5-10 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे. 5 मिनिटामध्ये शेवात संपवतो. सगळ्यात मोठं धन कोणतं असेल तर पांडुरंग रूपी धन आहे. धन घरी पांडुरंग असं आहे ते. अभंग हे सरेना. सामान्य धनामध्ये आणि पांडुरंग रूपी धनामध्ये फार मोठा फरक आहे. सामान्य धन चोरीला जातं पण हे चोरीला नाही जात. न चोर हरियम. आता तुम्ही कीर्तनाला आलाय माझ्या प्रिय लाडक्या बहिणींनो, पण घर लावताना कुलूप लावल्यानंतर त्याला 1-2 असे झटके दिलेत का? घरात भरपूर काय आहे, चोर जाऊ नये ना. हां, पण असं कधी झालं का हो? काही नाही. माझे 5,000 अभंग पाठ होते, पण काय झालं, रात्री चोर आला आणि त्यातले 500 अभंग चोरून गेला. असं होत नाही महाराज, चोरीला जात नाही. न चोर हरियम न चराज हरियम न भातृभाज्यम न भारकरी. फरक असा आहे, न चोर हरियम न चराज हरियम. राजा तो धन चोरून घेऊ शकत नाही. तिसरं, धाड पडत नाही ना त्याच्यावर. हल्ली धाडीचं सत्र फार वाढलंय 4-5 वर्षामध्ये. कुणाची धाड? भरपूर संपत्ती कमवावं तर ईडी, सीडी, इन्कम टॅक्स यांच्या धाडी पडतात. आणि धाड पडल्यानंतर अशी काय धडधड चालू होते महाराज. भले भले माझं पटत नसेल तर तुम्ही फोन लावून विचारा कसं कसं होत आहे. पण असं होत नाही. यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे म्हणून मोदी साहेबांनी त्याच्यावर धाड टाकली. असं होईल का? त्याचं दर्शन घेतील महाराज. धाड पडत नाही. न भातृभाज्यम. सामान्य धनाची अशी वाटणी होते पहा. जर 50 एकर शेती, 2 मुलं, तर 25-25 एकर शेती करता एकमेकांची डोकी फोडतात. बांधा करता लोक भांडतात. पण असं नाही, वडिलांचे 2000 अभंग पाठ आणि भावाभावांमध्ये भांडणं. नाही नाही, मला 1200 आले पाहिजे, असं आहे का? असं नाही. हे धन वाटणी करता येत नाही. अखंड त्याच्यापर्यंत शेवटपर्यंत राहतं. न चोर हरियम न राज हरियम न भातृभाज्यम न भारकरी व्यये कृते वर्धते एव नित्यम. ते धन असं आहे, सामान्य धन दिलं की संपतं. असं समजा की माझ्याकडे काही 1000 रुपये आहेत, त्यातले 200 रुपये मी तुम्हाला दिले, संपलेला 200, 800 माझ्याकडे राहिले. पण हे धन असं आहे, पांडुरंग रूपी धन, की जेवढं देईल तेवढं वाढतं. बघा, तुम्ही किती द्या त्याचं दृढीकरण होतं. एखादी ओवी असेल, एखादा अभंग असेल, जेवढा तुम्ही तो म्हणाल तेवढं त्याचं दृढीकरण होतं. बघा, आहे का नाही? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा. आहे का नाही? वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती. तुम्ही सनकाधिक संत. गोड चालेत बघा. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार. फार फार गोड चाली बघा मला. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा, मूळ लवकरी पाठवा, एवढा करा उपकार. न धरी उदास माझी पुरवावी आस,
न धरी उदास माझी पुरवावी आस ऐका ऐका नारायणा ऐका ऐका नारायणा. किती द्या महाराज त्याचं दृढीकरण होतं. तुकाराम महाराज एवढं पांडुरंगाचं महाराज म्हणजे एवढं भजन करायचे. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. सारखं भजन करायचं बघा, करायचे तुकोबाराय. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग आहे की नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा तुका म्हणे हवा 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 साधावा. विठाबाई विश्वंभरे भवछेदके भवछेदके. काय तुकोबारायांचं महाराज भाषा आहे. माझी मज झाली अनावर वाचा. एवढं ते धन जपायचे. धन जपलं पाहिजे. आमचं सोनं चप्पल आपण घराच्या बाहेर ठेवतो, पण घरातल्या पाटल्या घराच्या बाहेर ठेवतो का? कपाट, त्यामध्ये छोटं कपाट, त्याच्यात छोटं कपाट आणि त्याच्यात ती डबी. एवढं त्याची आपण जपणूक करतो. पांडुरंग रूपी धनाची जपणूक केली पाहिजे. तोंडात तंबाखू खाऊन पांडुरंग नाही म्हणलं पाहिजे. विठ्ठल असं ते जपलं पाहिजे बघा. सगळ्यात मोठं पांडुरंग रूपी धन आहे. हा आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुळ्या या धन टाळची पुळी या धन आम्हा विठ्ठल जीवन. पांडुरंग पांडुरंग प्राप्ती करता जी काही धन असतील, जी काही साधनं असतील, ती सुद्धा धनच आहेत. हे बघा, एक नियम लावून घ्या. हा टाळ म्हणजे तुकोबाराय म्हणतात टाळ चिपुळ्या धन. ते धन आहे. टाळ घेत असताना असा उचलायचं नाही दगड उचलल्यासारखा. टाळ उचलत असताना टाळाच्या पाया पडायचं, मगच टाळ गळ्यामध्ये घ्यायचा. असं ते उचलायचं नाही. मृदंगाकडे तुम्ही पहा, मृदंगाचार्य थेट थाप टाकत नाहीत. अशा थापा कितीही मारतील, पण मृदंगावरची थाप टाकत असताना मात्र पाया पडतात, मग तो मृदंग हातामध्ये घेतात. विणा घेत असताना आधी विणकराच्या विण्याच्या पाया पडून महाराज लोक विणा घेतात. त्यामुळं हे धन आहे, हे काही सामान्य धन नाही, हे लौकिकातलं धन नाही, हे अलौकिकातलं धन आहे. आणि ज्याला पांडुरंग रूपी धन मिळालेलं आहे, कुठं साठवता महाराज? ते एवढं व्यापक आहे, एवढं मोठं आहे. साठवायला हे आकाश कमी पडतं. तुकोबाराय म्हणतात जना विरहित हा लाभ टाचे नभ साठवणे. साठवता येत नाही. हे बघा, आपलं इंदापूर गाव आहे. शिवना पाणीचा जर खेळ करायचा म्हटलं तर इंदापूरला कुणाच्या आड लपावं लागल? त्याच्यापेक्षा मोठ्या गावाच्या आड लपावं लागेल ना. इंदापूर वाशीच्या आड लपल बघा. आता त्या वाशीला लपायचंय, त्यानं कुठं जावं? ज्याला लपायचंय, ज्याच्या आड लपायचंय तो मोठा पाहिजे आणि ज्याला लपायचंय तो लहान पाहिजे. वाशीनं कुठं जावं? आमच्या कळमकडे यावं. आता कळमनं कुठं जावं? धाराशिवला जावं. धाराशिवच्या आड आपलं शांत लपून बसावं. धाराशिवनं कुठं जावं? छत्रपती संभाजीनगरकडे जावं. छत्रपती संभाजीनगरनं आता त्यानं कुठे लपावं? त्यानं पुणे गाठावं. आपलं पुण्याच्या आड लपता येतं, पुणे त्याच्यापेक्षा मोठं आहे. आता पुण्यानं कुठं जावं? मुंबई. मुंबईच्या आड लपावं. मुंबईनं कुठं जावं? हा, दिल्ली गाठावी. अटके पार झेंडा दिल्ली. दिल्लीच्या आड लपावं. पण हल्ली दिल्ली मुंबईला काबीजच झालेली ना आणखी. दिल्लीच्या आड लपावं. दिल्ली फार मोठी. आता दिल्लीनं लपावं कुठं? ते न्यूयॉर्क शहर आहे बघा अमेरिकेमध्ये, त्याच्या आड लपावं. आता त्याला लपायचंय, त्यानं कुठं लपावं? आपली पृथ्वी, त्याच्या आड लपून बसावं. पृथ्वी मोठी आहे, पृथ्वीला लपायचंय. लपाछपी चालू आहे. कुठं लपावं पृथ्वीनं? पृथ्वीपेक्षा मोठा गुरुग्रह आहे.
त्या गुरुग्रहाच्या आड जाऊन लपावं. गुरुग्रहानं कुठं लपावं? सूर्याच्या आड जाऊन लपावं. सूर्यानं कुठं लपावं? आकाशाच्या आड जाऊन लपावं. आकाशानं कुठं लपायचं मला सांगा आता. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, ऐक नाही. आता त्याच्यापेक्षा लहान नाही, कारण हे विश्व त्याच्यापेक्षा लहान आहे. आकाश सगळ्यात मोठं आहे. तसं पांडुरंग रूपी धन ज्याला मिळालेलं आहे का नाही, ते आकाशासारखं व्यापक आहे. जना विरहित हा लाभ, ताचे नभ साठवणे, साठवता येत नाही. त्यापेक्षा मोठं ते गगनाहुनी वाढ नाम आहे. आणि शेवटी तुकाराम महाराज असं सांगतात, हे धन मोठं काय? सामान्य धन इच्छेचा भडका करतं, आणि पांडुरंग रूपी धन इच्छा संपवतं. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे विष्णुदासा, तुका म्हणे विष्णुदासा, तुका म्हणे विष्णुदासा, तुका म्हणे विष्णुदासा, दासा तुका म्हणे विष्णुदासा, तुका म्हणे विष्णुदासा, तुका म्हणे विष्णुदासा, तुका म्हणे विष्णुदासा. आशा नाही दुसरे, आशा नाही दुसरे, धन घर पांडुरंग, धन घर पांडुरंग. आशा नाही दुसरे, नाही आशा दुसरी, धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग. अभंग जे सरसे, अभंग जे, अभंग जे, अभंग ही सरना नाही म्हणा म्हणा म्हणा. सरेना धन घरी पांडुरंग, धन घरी पांडुरंग, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, धनराज माऊली तुका. भजन